महत्त्वाची सूचना, जिप फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून डाउनलोड करा। जिप फाईलला पासवर्ड आहे। व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ नक्की आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो एकदम खास असा होणारच आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये काइनमास्टरचा प्रोजेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो। वेडिंग इन्व्हिटेशनवरती प्रोजेक्ट आहे आणि एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये प्रोजेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे। जर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। त्या व्हिडिओमध्ये आपण PLB फाईल प्रोव्हाइड केली होती। आता जेणे कोणी आपले सबस्क्रायबर असतील त्यांना माहितीच असेल की आपण आपल्या चॅनलवरती 2 स्टेपमध्ये व्हिडिओ बनवतो। किंवा वेडिंग इन्व्हिटेशनचा जर व्हिडिओ असला तर 2 स्टेपमध्ये व्हिडिओ बनवावा लागतो, कारण तो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। त्यासाठी आपण 2 भाग पाडले होते त्याचे। गेल्या भागामध्ये आपण PLB फाईल प्रोव्हाइड केली होती मित्रांनो। तर ह्या भागामध्ये आपण काइनमास्टरचा प्रोजेक्ट प्रोव्हाइड करणार आहोत, ते सुद्धा एकदम प्रीमियम पद्धतीचा मित्रांनो। एकदम जसं की PC वरती जशा पद्धतीमध्ये एडिट करतात तशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीमध्ये प्रीमियम पद्धतीमध्ये इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवायचा ते सांगितलेलं आहे। तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला PLB फाईल हवी असेल तर अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो। PLB फाईल शिवाय तुमचं काइनमास्टरचा प्रोजेक्ट होऊ शकणार नाही। जर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता आणि नंतर ह्या व्हिडिओकडे येऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, त्यासाठी आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपला फाईल मॅनेजर ओपन करायचा आहे। तर फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये तुमच्यासमोर इंटरफेस येणार आहे। तुमचं जे कोणतं फाईल मॅनेजर असेल ज्या का मोबाईलचं ते तुम्ही ओपन करू शकता। ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर दिसून येईल, वेड काइन प्रोजेक्ट अशा पद्धतीमध्ये नाव आहे आपल्या प्रोजेक्टचं, वेड काइन प्रोजेक्ट। जर तुम्ही बघू शकता मी सिलेक्ट करून दाखवतो, अशा पद्धतीमध्ये आपलं प्रोजेक्ट फोल्डरचं नाव असणार आहे आणि PLB फाईलचं अशा पद्धतीचं फोल्डर असणार आहे। कारण गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे फोल्डर प्रोव्हाइड केलं होतं, आजच्या व्हिडिओमध्ये हे फोल्डर प्रोव्हाइड करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काइनमास्टर ओपन करायचं आहे मित्रांनो आपलं। तर अशा पद्धतीमध्ये आपण आपलं काइनमास्टर ओपन करून घेऊया। जर तुमच्याकडे काइनमास्टरची मोड एपीके किंवा नसेल तर तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामवरती येऊन मेसेज करू शकता, तिथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो। याच्या अगोदर आपण काइनमास्टरवरती सुद्धा व्हिडिओ केला होता की फ्रीमध्ये वॉटरमार्क नसलेलं काइनमास्टर कशा पद्धतीमध्ये डाउनलोड करायचं, त्याची लिंक सुद्धा दिली होती मित्रांनो। पण काही कारणामुळे यूट्यूबनं आपला तो व्हिडिओ जो होता तो डिलीट करून टाकलेला आहे। त्याच्यामुळे मला यूट्यूबवरती यूट्यूबच्या पण काही कंडिशन आहेत, त्यासाठी आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकता येत नाही। तरी तुम्ही मला सिम्पली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्रामची ID देतो, तिथे येऊन तुम्ही मला सिम्पली मेसेज करू शकता, काइनमास्टर प्रोव्हाइड करून देईन। तर काइनमास्टर आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे क्रिएट न्यूवरती क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यूवरती क्लिक केल्यानंतर वरती जे तुम्हाला इम्पोर्टचं जे ऑप्शन दिसत आहे ते इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपली जिथं कुठं आपली जी फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल मित्रांनो तिथे तुम्हाला यायचं आहे। तर मी अशा पद्धतीमध्ये येतो, तुम्ही बघू शकता इथं वेड काइन प्रोजेक्ट अशा पद्धतीमध्ये तुमच्यासमोर एक फोल्डर दिसणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्यात जो पहिला प्रोजेक्ट आहे 140 MBचा 0.01 काइन अशा पद्धतीमध्ये नाव आहे, त्या प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे आणि त्या प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा बघू शकता अशा पद्धतीमध्ये इम्पोर्टचं काम चालू होणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर आपला प्रोजेक्ट इथं कंप्लीट झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता जरा लोड घेईल आणि अशा पद्धतीमध्ये एक आपल्यासमोर प्रोजेक्ट आलेला आहे। तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये एक प्रोजेक्ट आल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर परत एकदा क्रिएट न्यूवरती जायचं आहे, परत इम्पोर्टवरती जायचं आहे, परत ओकेवरती जायचं आहे। ओकेवरती गेल्यानंतर तुम्हाला जे 2 नंबरचा प्रोजेक्ट दिसत आहे त्या 2 नंबरच्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर नाव चेंजेस झाले तर मी सांगतो कशा पद्धतीमध्ये काय करायचं। तर अशा पद्धतीमध्ये 2 नंबरचा आपलं प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व काही एकदम आपलं जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत, कारण त्या प्रोजेक्टमध्ये आपण इफेक्ट्स लावलेले आहेत आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये सर्व काही सेट केलेलं आहे। जर PC वरती हा जर व्हिडिओ एडिट करायचा असता तर एकाच प्रोजेक्टमध्ये काम झालेलं असतं, कारण तिथे सर्व काही एकाच प्रोजेक्टमध्ये करता येतं। ह्या प्रोजेक्टमध्ये एकाला इफेक्ट पडतो, एकाला पडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला 2 भाग करावा 2 प्रोजेक्ट करावे लागले। तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये खाली लेयर्स दिसून येतील। इथे तुम्हाला गणपतीचे जे फोटो आहे मित्रांनो ते अशा पद्धतीमध्ये इथे सेट करून दिलेले आहे आणि कडला इथे सस्नेह निमंत्रण सुद्धा एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये सेट करून दिलेलं आहे। जर तुम्हाला जे काही देवाचं नाव वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता। तर परत पुढे जाऊया आपण, अशा पद्धतीमध्ये बघू शकता। तर आपण इथं अशा पद्धतीमध्ये एक PNG टाईप सेव्ह केलेला आहे आपल्या पिक्सेल ॲपमध्ये, हे इथे इम्पोर्ट केलेलं आहे। सिम्पली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे
तुम्ही तुमची जी कोणती PNG सेव्ह केला असेल ती तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये इम्पोर्ट करायचं आहे. सिम्पली त्याच्या अशा पद्धतीमध्ये एक मी इम्पोर्ट करून दाखवतो. तर मी हे वेगळी इम्पोर्ट केलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे कोणते असेल ते तुम्हाला इथं इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. सर्व काही जे काही फोटो असतील आता तुम्ही इथं बघू शकता. याच्यावरती क्लिक केलो, रिप्लेसवरती गेलो, परत त्याच्यावरती गेलो, परत आपलं जे काय होतं ते आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सर्व काही दिलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला सर्व काही PNG सेव्ह करून घेऊन अशा पद्धतीमध्ये इथं सेट करून घ्यायचे आहेत. तर काय एवढी काय टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर सिम्पली अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं वरती क्लिक करायचं आहे. वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 1080p ठेवायचं आहे. आणि इथं जे काय आहे मित्रांनो फ्रेम रेट ते 30वरती ठेवू शकता तुम्ही. आणि इथं जे काय हाय क्वालिटी आहे मित्रांनो ते हाय सुद्धा करू शकता. आणि थोडी कमी करायचं असेल तर एवढी कमी करू शकता मित्रांनो. पूर्ण कमी केल्यानंतर क्वालिटी खूपच कमी होईल. जर तुमची MB वाचवायची असेल तर अशा पद्धतीमध्ये थोडं कमी करू शकता. परत सेव्ह ॲज इमेजवरती सेव्ह ॲज व्हिडिओवरती क्लिक करायचं. सेव्ह ॲज व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीमध्ये आपला सर्व काही व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल इथं. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये आपला एक्सपोर्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत एकदा बॅक जायचं आहे. अगोदर जे आपण प्रोजेक्ट इम्पोर्ट केला होता 0.1चा तो प्रोजेक्ट तुम्हाला इथं ओपन करायचा आहे मित्रांनो. जे की 0.1चा प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टवरती सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपला 2 नंबरचा प्रोजेक्ट इथं आलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे जे काही अगोदरचे जे काही व्हिडिओ क्लिप असतील त्या व्हिडिओ क्लिपला तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता. तर मागूनच करत जावा मित्रांनो. पूर्ण केल्यानंतर सर्व काही खालचे जे लेअर असतील ते तुम्हाला नंतर प्रॉब्लेम देतील. त्यासाठी तुम्ही मागूनच असं डिलीट करता यायचं आहे. तर तुमचं इथं जे काही देवाचं वगैरे काय असेल तर तुम्ही इथं अशा पद्धतीमध्ये इथे लावू शकता. तर मी 1 नंबरचं डिलीट करत नाही. तुम्हाला मी 2 नंबरपासून दाखवतो कशा पद्धतीमध्ये करायचं आहे ते. सिम्पली तुम्हाला मीडियावरती जायचं आहे. मग जो कोणता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये इथं आलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला अगोदरचं जे देवाचं होतं मित्रांनो ते आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे. कारण अगोदरचं आपण तसंच ठेवलं होतं. तर सिम्पली तुम्हाला कटवरती येऊन अशा पद्धतीमध्ये कटवरती येऊन कट करायचं आहे याला. आणि कट केल्यानंतर सिम्पली तुम्ही बघू शकता आता कुठून आपला व्हिडिओ दुसरा येत आहे तो तुम्हाला इथं बघायचा आहे. अशा पद्धतीमध्ये एक्झॅक्टली भरमधात मित्रांनो तुम्हाला इथे कट मारून घ्यायचा आहे सिम्पली अशा पद्धतीमध्ये. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला वरती जे ट्रिमचं ऑप्शन दिसत आहे त्या ट्रिमवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला पुढे जायचं आहे. परत पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एक चेंज झालेला आहे मित्रांनो. तर सिम्पली तुम्हाला इथं असं जिथं कुठं चेंज झालं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत ट्रिमवरती करायचं आहे. इथे सर्व काही तुम्हाला अशाच पद्धतीमध्ये कटआउट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी सर्व ठिकाणी कट मारून घेतलेले आहेत. एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीमध्ये कट मारून घ्यायचे आहेत. आणि कट मारून घेतल्यानंतर सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीमध्ये स्वाईप करता यायचं आहे. जर तुम्ही हा इफेक्ट डाउनलोड केला नसेल तर सिम्पली तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. ह्या इफेक्टचं नाव सांगतो मित्रांनो. क्रोमॅटिक झूम म्हणून नाव आहे. सिम्पली तुम्हाला इथं वरती जे बॉक्सचं ऑप्शन दिसत आहे त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं इंटरफेस दिसून येणार आहे. अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं वरती ढकलल्यानंतर सुद्धा दिसून येईल क्रोमॅटिक झूम म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली इथं तुम्हाला एक डाउनलोडचं ऑप्शन येईल. त्या डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा इफेक्ट डाउनलोड होऊन जाणार आहे. तर सिम्पली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे 3 नंबरचा इफेक्ट लावायचा आहे. 3 नंबरचा लावल्यानंतर परत तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत आपल्या क्रोमॅटिक झूमवरती यायचं आहे. परत 4 नंबरचा इफेक्ट लावायचा. 4 नंबरचा नंतर परत याच्यावरती यायचं आहे. परत इफेक्टवरती यायचं आहे मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट लावायचे आहेत मित्रांनो. तोच इफेक्ट लावायचा आहे पण त्या इफेक्टमध्ये बरेच काही वेगवेगळे ऑप्शन आहेत. ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये सर्व काही ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ सेव्ह होणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. खाली सुद्धा तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जे कोणतं म्युझिक लावायचं असेल तर तुम्ही ते म्युझिक लावू शकता. इथे मी एक म्युझिक दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला. ते तुम्ही वाटलं तर ठेवू शकता. हे सुद्धा एकदम भारी म्युझिक आहे मित्रांनो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा. तर मित्रांनो व्हिडिओ बनवायच्या मागे सुद्धा मित्रांनो खूप काही कष्ट असतं मित्रांनो. प्रत्येक एक बॅकग्राऊंड डाउनलोड करावं लागतं. बॅकग्राऊंड डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक एका फॉन्ट शोधावी लागते. फॉन्ट शोधल्यानंतर PNG क्रिएट करावे लागतात. बरंच काय करावं लागतं मित्रांनो. ते सर्व झाल्यानंतर मित्रांनो आम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो. आणि व्हिडिओ रेकॉर्ड करताना सुद्धा खूप काही प्रॉब्लेम्स येतात मित्रांनो. त्या प्रॉब्लेम्सचा आम्हाला फेस करावं लागतं. मग तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये व्हिडिओ तुमच्यासमोर येतो मित्रांनो. आणि तुम्ही तो व्हिडिओ घेऊन
माझा व्हिडिओ फ्रीमध्ये घेऊन मित्रांनो तुम्ही दुसऱ्याकडून पैसे घेऊ शकता. एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये तुमच्या कस्टमरकडून तुम्ही याचे 400 ते 500 पर्यंत तुम्ही सिम्पली मागणी करू शकता. 400-500 मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सिम्पली मित्रांनो कोणीही घेणार आहे मित्रांनो. एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये व्हिडिओ झालेला आहे आणि हा व्हिडिओ 400-500 मध्ये नक्कीच तुमच्या कस्टमरला तुम्ही देऊ शकता आणि एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये तुमचे कस्टमरसुद्धा खुश होऊन जातील. तर सिम्पली मित्रांनो ह्या व्हिडिओला सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि मग जसं पद्धतीमध्ये आपण सेव्ह केलो तशा पद्धतीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती असेच एकदम एडिटिंग रिलेटेड एकदम प्रीमियम आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये व्हिडिओ कंपल्सरी येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.